हे बघा पूर्ण अख्खाचा झोप काला झालाय. दाखवतो. हे बघा पूर्ण अख्खाचा झोप काला झाला. ही सगळी मच्छी आहे मित्रांनो उतरणीची, म्हणजे जेव्हा बंद केला आणि ही बघा अटकलेली मच्छी असं जात झोले घेणार आहोत. एक युनिक प्रकारची मासेमारी तुम्हाला मित्रांनो. ही बघा वल्गन चिमण्यांची, छोट्या चिमण्यांची वल्गन बघा. आधी किती राहिलेत बघा चिमणी जवळपास. या सीझनला हे मच्छी पहिल्या झोल्याला हे बघा जवळपास नाही बोललात तरी 3 ते 4 किलो मासे आणि हाडे. हे बघा पूर्ण झोला भरलाय. नमस्कार मित्रांनो, कशात मजेत ना मजेतच राहायला पाहिजे. मी अक्षय बडे आपलं सर्वांचं स्वागत करतो आपला अलिबागचा कोली या हक्काच्या युट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो प्रथमतः सर्वांना शुभ सकाळ. आज चाललोय ते म्हणजे समोर शेत बघू शकता. शेता मस्त झालीत म्हणजे कापायला झालीत. तर आज गवना फोडायला चाललोय आणि आमच्या खाडीपट्ट्यामधील तर शेतामध्ये मच्छीची कोठारे बोलतात. मच्छी भरपूर असते शेतामध्ये. तर आज गवण्यावरती तुम्हाला म्हणजे गवना काही ते पर्या बोलतात, म्हणजे पाणी फोडण्यासाठी जी रस्ता केली जाते त्याला आमचे ते गवना बोलतात, पर्या बोलतात. तर तेच फोडायला चाललोय. अनिल सोबत आहे आणि आपल्याला आज पूर्ण मच्छी बघायला भेटेल. जास्त करून हाडे मासे हे बघायला भेटेल गवण्यावर. तर बघूया कोणती मच्छी बघायला भेटते ती आणि काढणार आहोत. मच्छी जेवढी भेटेल तेवढी काढणार आहोत. तर चॅनल जर नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर मित्रांनो फायनल शेतावर बसलोय. आणला काय मच्छी आहे? काय हाय मच्छी? काय चिमणी, कटलं, जिताडी. चला आता बघू काय आलंय ते मच्छी गवण्यावर. मच्छी पण काढायची आपल्याला. गवत जामच वाढलाय. समोर शेत बघू शकता. तिकडची बाजू पडलंय. 170 फुकट गेला, तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवलेलं माग. तर बघा आजूबाजूचा परिसर. हा पण काकांचा शेत आहे, तो पण पडलाय. तर आता बघा मजा, गवना फोडला आनंदाने. बाबा हे बघा पूर्ण अख्खाचा झोत काला झालाय. दाखवतो. यो बघा पूर्ण अख्खाचा झोत काला झाला. ही सगळी मच्छी आहे मित्रांनो उतरणीची, म्हणजे जेव्हा आपण गवना फोडतो तेव्हा ती ही मच्छी अशी येते. न सोडलेली मच्छी आहे सर्व. आणि चिमणी बघा पूर्ण गवना खालाय चिमणी. तर हीच आपण आज तुम्हाला दाखवणार आहोत. ही मच्छी चवीला पण खूप चांगली भारी लागते. बघा किती आहे बघा. हे बघा इकडं पण आहेत. पूर्ण गवना मित्रांनो भरलाय. एक नंबर बघू शकता शेतातली मच्छी. आता टाकणार आहोत ते म्हणजे पोतली. आणि सगळी मच्छी बघा किती आले ती गवण्यावर, तुम्हाला समजेलच आता. इथं तर आलेली आहे भरपूर. तीच आता ते काढणार आहोत. म्हणजे छोटी मच्छी जी आहेत ती काढणार आहोत. जिताडा पण बघू आला तर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. हे बघा आता ही मच्छी तिकडे अटकली सर्व. इथे लावली पोतली. या सगळा अटकला. आता हा सगळा पाणी जाईल का नाही इकडचा? हा पण इकडचं पाणी जाईल. अलगीच आपल्याला मच्छी याच्यात भेटेल अख्ख्यामध्ये. हा पाणी थांबवला आपण शेतातला. बघा मच्छी, मासे आणि हाडे जास्त नाही खायला टेस्टी एक नंबर. आता या अडकवलंय हे बघा. इकडे पोचली टाकलंय आणि यामधली मच्छी जायला त्यांना मार्गच नाही राहिलाय. आता या आपण येणार आहोत कडक मध्ये.
मित्रांनो ही बघा वल्गन चिमण्यांची, छोट्या चिमण्यांची वल्गन. ही बघा किती आली बघा मित्रांनो. गावना इथना बंद केला आणि ही बघा अटकलेली मच्छी. असं आज झोले घेणार आहोत. एक युनिक प्रकारची मासेमारी तुम्हाला बघायला भेटत असेल, अशी बघायला भेटणार नाही. आपल्या चॅनलवर बघायला भेटेल तर चॅनलला पहिला सबस्क्राईब करून ठेवा. हे बघा गहूना पूर्ण हाड्या माशांनी खालाय. ही बघा किती आलेत बघा, पहिलेच याला किती आलेत बघा. जवळपास 2-3 किलो नुसते हाडे मासे आलेत. हे बघा एक नंबर. ते फाईत बरेच, ते आता काढू परत एकदा. अक्का पाहिजे, दुसरा एक पाहिजे ना. असं धरायला बघा आधी किती राहिलेत बघा चिमणी. जवळपास एवढा तरी पाहिजे, असा तरी पाहिजे. या सीझनला हे मच्छी बघायला भेटते जास्त करून. वर्षातनं एक वेळा येणारा सीझन. अक्काचा झोत भरलाय मित्रांनो आड्या आणि चिमण्यामध्ये. हा बघा कडक फुल टू फटाक. अशी शेतातली मच्छी कधी पाहिली असेल नक्की कमेंट मध्ये सांगा मित्रांनो. पहिल्या झोल्याला हे बघा जवळपास नाही बोलत तरी 3 ते 4 किलो मासे आणि हाडे. हे बघा पूर्ण झोला भरलाय. हे बघा एक नंबर. चला आता ही पिशवी काढू परत आणि परत मासे अख्ख्यात घेऊ आणि परत दाखवू काय येते ते. आता बघू याच्यात अख्ख्यात. तर चला अख्खा लावलाय, पिशवी काढ चल. चला गवना लावलाय, पाणी पण सुसाट चाललाय. आता बघाल थोड्याच वेळात बघायला भेटेल हाडे मासे परत एकदा येतील. शेतातली मच्छी मित्रांनो अशी पाहिले असेल तर नक्की कमेंट मध्ये सांगा मित्रांनो. चला पहिला मित्रांनो झोला झालाय आणि तुम्ही तर काय पहिला झोला झालाय आणि तुम्ही तर बघितलं असेल किती हाडे मासे आपल्याला पडले. जवळपास 3 ते 4 किलो हाडे मासे नुसते पडले पहिल्या झोल्याला. आता डबल पुन्हा एकदा पाणी लावलाय. आता परत एकदा झोला घेऊ आणि बघू किती पडल्यात त्या. तर मित्रांनो हे काढायचं कारण काय, नंतर एक जेव्हा कापणी असते ना शेताची तेव्हा ती मच्छी जास्त भेटत नाही, गोळा करायला वेळ नाही भेटत. त्यामुळे ही कमी करायची मच्छी. नंतर मग जेव्हा मोठी मच्छी जेव्हा असेल, कसं आहे मोठी दिसली मच्छी की बारके मच्छीवर ज्यांचं लक्ष नसतं आमचा, तर ती काढून घेतो पहिले. एक पण नाही भेटायची, डायरेक्ट पिशवी टाकायला पाहिजे. साईडला कसं असते नाही तर पळतो जाते ते. खवली आल्या मित्रांनो, खवली. मस्त लावलं, इकडनं पेंट तिकडनं पेंट. आता पण हाय मच्छी. तर बघूया काय बघायला भेटते. 7-8 आहेत. बघूया आता. खवली बघा आल्या ना कसल्या उड्या मारतन. किती आल्यानंतर बघूया. या डौल पाणी आहे त्यामुळे दिसत नाही काय. इकडे बेडूक बघा.
मास मास इकडे बघ खवला आहे काय दोन का तीन आहेत खवले आहेत मित्रांनो. मित्रांनो बघा चांगल्या साईजचे आणि मासे पण बरेच आहेत. घालू नको. हे बघा चांगल्या साईजचे खवले. गेले असेल बरे आहे. चांगले खोल. हे बघा हे खाया देव सांगते. दुसऱ्या खोल्याला कमी प्रमाणात हे आलेत हाडे आलेत पण मासे भरपूर आलेत. सफेद मच्छी बघा घ्यायला 7-8 खवले होते. मित्रांनो पाऊस आल्या कारणाने आपल्याला फिशिंग थांबवायला लागली. तुम्ही तर पाहिलं असेल 2च झोले घेतले आणि 2 झोल्यात भरपूर असे आपल्याला हाडे मासे उतरण्याची जी मच्छी आहे ती पाहायला भेटली. जर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.